आपण केलेली मेहनत कधीच वाया जात नाही मंडळी, बरोबर आहे की नाही? तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, खरबुजाचा प्लॉट आहे आणि 8 दिवस झाले इथं रोपं लावून, पण छान वाढ पकडली आता बघा. आणि फुलं पण यायला सुरुवात झाली. खरबुजं पण लागले कुठं कुठं, पण खूप छोटे आहे, त्याच्यामुळं ते काही कॅमेरामध्ये दिसणार नाही, म्हणून मी तुम्हाला फुलं दाखवते. पण वाढ खूप मस्त झाली खरबुजाची. हे एकूण 10 बेड आहेत आणि 7 बेडवर मल्चिंग टाकलेली आहे. 3 बेड तसेच होते. म्हटलं रोप एवढं लागणार नाही, बेड उरतील म्हणून मल्चिंग कमी टाकली होती आणि 7 बेडवर टाकली. म्हटलं एवढं पुरते का म्हणून तेवढा अंदाज काही आला नव्हता, म्हणून मग आम्ही एवढ्या बेडवर खरबुजं लावून घेतले. पण काय झालं, बेडमधलं जे डिस्टन्स आहे हे खूप जास्त झालं, त्याच्यामुळं रोपं खूप उरले होते. 1200 रोपं उरले होते. तर 2 बेड हे लावून घेतले. पुन्हा रोपं आहेत उरलेले, ते लावायचे राहिले, ते पण आता लावून द्यायचे आहे. आणि बघा, पण म्हणजे प्लॉट खूप चांगला जमला आमचा, आहे की नाही? आणि छान फुलं वगैरे लागले आता खरबुजाला. फळं पण लागले, छोटे छोटे आहे, ते कॅमेरामध्ये काही दिसत नाही. आणि आम्ही याची लावण माहिती आहे का, 4ला केली. दुपारचे 4 वाढला आता, त्याच्यामुळे काय झालं, म्हटलं रोपं सुकून जातील म्हणून आम्ही 4ला येत होतो आणि हे रोपं लावत होतो. तर मग ते सायंकाळचे 6:30 पावणे 7पर्यंत लावण आमची चालू राहत होती. थंडाव्याच्यानं काय झालं, रोपं छान लागले. आणि म्हणजे असं कुठं रोपं जळले असं झालं नाही, चांगले रोपं लागले बघा. आणि आता मस्त फुलं वगैरे येऊन राहिले, म्हणजे वेल्या जाऊन राहिले. आता झाडं पण मोठे झाले आणि ग्रोथ छान होत आहे झाडांची बघा. जमले आता, छोटे छोटे फळं पण लागले, पण ते फळं काही दिसत नाही कॅमेरामध्ये. हे बघा, आता वेल्या पण जायला लागले झाडं. फळं लागून आहे थोडी, म्हणजे छोटे असल्यामुळे ते कॅमेरामध्ये काही दिसणार नाही म्हटलं, म्हणून फुलं दाखवते तुम्हाला. फळं काही दिसत नाही, जाऊ द्या. पण आता फळं लागल्यावर फळं ते सुद्धा दाखवते मी. पण बघा, आमचा प्लॉट चांगला जमला की नाही ते मला कमेंट करून सांगा.